हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज आपण इंग्लिश मीडियममधून जे काही आपले 15 MCQ आहेत ते बघणार आहोत. कशाचे? चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीचे, बाल विकास किंवा बालकांचा विकास आणि त्याचा अभ्यासक्रम जो आहे किंवा मग अध्यापनशास्त्र जे आहे त्याच्यावर बघणार आहोत. DLEDमध्ये तुम्हाला यातले काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. TET असेल, CTET असेल, त्यामध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. फर्स्ट क्वेश्चन बघूया. विच स्टेज ऑफ डेव्हलपमेंट इज कॅरेक्टराइज्ड बाय रॅपिड फिजिकल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ मोटर स्किल. रॅपिड फिजिकल ग्रोथ म्हणजे काय की झपाट्याने विकास होतो. बालकांचा कोणत्या स्टेजमध्ये झपाट्याने विकास होतो, ज्यामध्ये त्यांची जे काही पळणं असेल किंवा खेळणं असेल, पोहणं असेल, त्यांचा विकास होतो. आणि डेव्हलपमेंट ऑफ मोटर स्किल म्हणजे काय की फाईन स्किल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण पेन जो आहे तो हातात पकडणं बालक जेव्हा शिकतं त्याला आपण फाईन स्किल म्हणतो. आणि मोटर स्किल म्हणजे काय की ज्यामध्ये बालक धावणं, पळणं या ज्या काही मोठ्या मोठ्या ज्यांच्या स्नायूंची जे काही मसल्स असतात त्यांची जिथे ग्रोथ होते त्याला आपण मोटर स्किल म्हणतो. ठीक आहे. तर ते कोणत्या स्टेजमध्ये त्यांचं फिजिकल ग्रोथ होते आणि मोटर स्किल डेव्हलप होतात. ठीक आहे. तर आन्सर काय असणार आहे? टोडलहुड. त्याला आपण चाइल्डहुड सुद्धा म्हणतो. कोणतं एज असतं ते? 1 to 3 इयरमधलं जे काही एज असतं त्यामध्ये बालकांचा सगळ्यात जास्त विकास होत असतो. इन्फॅन्सी स्टेजमध्ये ते काय असतं? छोटं असतं. त्याला फक्त ते ब क छोटे छोटे शब्द बोलायला ते सुरुवात करतं, परंतु त्याचा कोणत्याही प्रकारची जे काही पळणं, चालणं असतं ते थोडं स्लो असतं, म्हणजे ते जास्त पटपट चालू शकत नाही. इन्फॅन्सी म्हणजे ते बालकच असतं एकदम छोटंसं. टुडलहुड म्हणजे काय की ती चाइल्डहुडची पहिली स्टेज असते, त्यानंतर अर्ली चाइल्डहुड आणि लेट चाइल्डहुड अशी स्टेज असणार आहे. सेकंड क्वेश्चन आहे. हू प्रपोज द थिअरी ऑफ कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट अँड दॅट चिल्ड्रन प्रोग्रेस थ्रू स्टेज ऑफ सेन्सरी मोटर, प्री ऑपरेशनल, कॉन्क्रीट ऑपरेशन अँड फॉर्मल ऑपरेशनल. याच्यावरून आपल्याला लगेच समजून जातं कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय की संज्ञानात्मक विकास जो असतो तो कोणी मांडलेला आहे? जीन पियाजेची ही थिअरी आहे, हे आपल्याला माहिती आहे, खूप वेळेस बघितलेलं आहे. लेओ वायगॉस्कीची थिअरीमध्ये काय असतं? SCL जे आहे सोशिओ कल्चर थिअरी त्यांनी मांडलेली आहे. एरिक आणि इरिकसॉनची थिअरी जी आहे तीही आपली काय म्हणतात एज्युकेशनलवर थिअरी आहे. बाकी जीन पियाजेचं आन्सर जे आहे ते इथे बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे. व्हॉट इज अ टर्म फॉर द प्रोसेस बाय विच चिल्ड्रन लर्न टू कंट्रोल देअर इम्पल्स अँड डेव्हलप सेल्फ रेग्युलेशन स्किल. कोणती जी प्रोसेस आहे, कोणती टर्म जी आहे ज्याच्यामध्ये मुलांचं काय होतं ते कंट्रोल, म्हणजे आपले जे काही मसल्स असतील किंवा आपले जे काही भावना असतील त्या कंट्रोल करायला शिकतं आणि त्यांच्यामधल्या जे काय सेल्फ रेग्युलेशनच्या ज्या काही स्किल असतात त्या डेव्हलप व्हायला म्हणजे त्याची काय होते? सुरुवात होते. तर ती कोणती स्किल असणार आहे? सोशलायझेशनमध्ये काय होत असतं? विद्यार्थी समाजामध्ये राहायचं कसं, बोलायचं कसं, या गोष्टी शिकत असतं. इंटरनलायझेशनमध्ये काय होतं? विद्यार्थ्यांमध्ये स्वतः ज्या काही डेव्हलप असतात, स्वतः राग कंट्रोल करणं, स्वतःला जेव्हा वाटेल तेव्हा ते हसू शकतं, राग कंट्रोल करू शकतं, किंवा त्यांच्यामधले ज्या काही आत्मविश्वास जो असतो तो विद्यार्थ्यांमध्ये इंटरलायझेशनमध्ये काय होत असतो? डेव्हलप होत असतो या स्टेजमध्ये. इमिटेशन म्हणजे काय की जिथे विद्यार्थी खूप जास्त ॲरोगंट बनतात. आणि आयडेंटिफिकेशनमध्ये विद्यार्थी फक्त स्वतःची जी काही ओळख आहे ती निर्माण करत असतात. पण इंटरनलायझेशनमध्ये काय होतं की विद्यार्थ्यांमधले जे काही राग असेल, भावना असेल किंवा प्रेम, माया, ज्या कोणत्याही भावना असतील त्या व्यक्त करायला तो शिकत असतो. नंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज कॅरेक्टराइज ऑफ अ चाइल्ड सेंटर अप्रोच टू एज्युकेशन. चाइल्ड सेंटर अप्रोच विचारलेला आहे आणि जी काही आपली एज्युकेशन सिस्टीम असते ती चाइल्ड सेंटर असते, त्यामुळे यामध्ये आन्सर कोणता असायला हवं या सगळ्यांमध्ये विचारलेलं आहे. इम्फॅसिस ऑन अ रोट मेमोरायझेशन. रोट जे असतं, पाठांतर करणं, रट्टा मारणं, याच्यावर कोणत्याही प्रकारचं काय आहे हे चाइल्ड सेंटर असणार नाही आहे. बरोबर. चाइल्ड सेंटर कन्सेप्ट जी असते त्याच्यामध्ये कोणीही सांगत नाही विद्यार्थ्यांना पाठांतर करणं किंवा रट्टा मारणं. ठीक आहे. नंतर आहे फोकस ऑन टीचर डायरेक्टेड इन्स्ट्रक्शन. टीचर डायरेक्टेड नाही, आपली एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती चाइल्ड सेंटर आहे, त्याच्यामुळे टीचरने ज्या प्रकारे डायरेक्ट केलं आहे त्याच प्रकारे इन्स्ट्रक्शन्स मुलं काय करू शकतात? फॉलो करू शकत नाही, किंवा हे कॅरेक्टरिस्टिक त्याचं एज्युकेशन सिस्टीमचं नाही आहे. नंतर आहे एनकरेजमेंट ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग अँड एक्सप्लोरेशन. बरोबर. म्हणजे काय की ॲक्टिव्ह लर्निंग जे आहे, सक्रिय शिक्षक आहे किंवा सक्रिय विषयाने एखादी गोष्ट आत्मसात करणं, ती वाढवणं आणि त्याचं एक्सप्लोअर करणं, म्हणजे काय की सगळ्यांना समजून सांगणं, ही गोष्ट आपण काय करू शकतो मुलांमध्ये, किंवा मग चाइल्ड सेंटर असणारं हे ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. नंतर आहे यूज ऑफ पनिशमेंट. हे तर बिलकुलही नाही, पनिशमेंट आपण विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही. नंतर असणार आहे हू इम्पॅसाइज
द इम्पॉर्टन्स ऑफ अ प्ले इन चिल्ड्रन लर्निंग अँड डेव्हलपमेंट. कोणी केलेलं आहे? फ्रिडरिच फ्रोएबल जो आहे त्यांनी याचं विद्यार्थ्यांमधलं जे काही लर्निंगची डेव्हलपमेंटची जी काही कन्सेप्ट असते ती काय केलं आहे, प्लेचा जो काही रोल आहे तो जास्ती प्रकारात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. नंतर क्वेश्चन नंबर 6 आहे, व्हॉट इज द टर्म फॉर द प्रोसेस बाय विच चिल्ड्रन डेव्हलप अँड अंडरस्टँडिंग ऑफ देमसेल्व्स अँड देअर प्लेस इन द वर्ल्ड. कोणत्या स्टेजमध्ये विद्यार्थ्यांना किंवा मग कोणती अशी टर्म आहे, कोणती प्रोसेस आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचं स्वतःची जी काही अंडरस्टँडिंग आहे ती समजते आणि जगामध्ये त्यांचं स्थान काय आहे ते समजलं जातं. तर त्यामध्ये काय असणार आहे, सेल्फ कन्सेप्ट म्हणजे काय की विद्यार्थी स्वतःला फक्त समजतो, ही कन्सेप्ट नाही आहे. जगामध्ये त्याला त्याचं स्थान मिळवायचं आहे म्हणजे काय असणार आहे, आयडेंटिटी फॉर्मेशन. त्याला त्याचं स्वतःचं आयडेंटिटी तयार करावं लागेल, तेव्हा त्याचं कुठंतरी स्थान जे आहे ते निश्चित होणार असतं. नंतर क्वेश्चन नंबर 7 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्स चिल्ड्रन्स लँग्वेज डेव्हलपमेंट. कोणता फॅक्टर जो आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची जी काही भाषा जी आहे त्याचं डेव्हलपमेंट होत असते, विकास होत असतो. तर त्याच्यामध्ये काय आहे, एन्व्हायरमेंट जे आहे, विद्यार्थी परिसरामध्ये निसर्गामध्ये जेवढं राहून शिकतील तेवढी त्यांची भाषा जी आहे ती कशी होत असते, डेव्हलप होत असते. त्यांची विचार करण्याची क्षमता जी आहे ती डेव्हलप होत असते. ठीक आहे, जेनेटिक्सचा इथे काहीही रोल नाही आहे, न्यूट्रिशनचा नाही आहे आणि कल्चरचा सुद्धा नाही आहे. पर्यावरणामध्ये या सगळ्या गोष्टी येतात, म्हणून काय की पर्यावरण जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे, who proposed the theory that children learn through interaction with their environment and social interaction. सोशियल जिथे नाव येतं SCL म्हणजे सोशिओ कल्चरल लँग्वेज, तिथे सरळ लेव वायगॉस्कीचं आन्सर जे आहे किंवा लेव वायगॉस्की ऑप्शन असेल तर टिक करून द्यायचं, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. व्हॉट इज द टर्म फॉर द प्रोसेस बाय विच चिल्ड्रन डेव्हलप अँड अंडरस्टँडिंग ऑफ मोरल व्हॅल्यू अँड प्रिन्सिपल. कोणती प्रोसेस आहे किंवा कोणती टर्म आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काय होतं, मोरल व्हॅल्यू जे आहे किंवा आणि प्रिन्सिपल जे आहे त्यांचे तत्त्व काय आहे ते कळतं. मोरल व्हॅल्यू म्हणजे काय की तो नैतिक विकास जो असतो किंवा मग नैतिक विकासामधला जो काही गाभा असतो त्याची व्हॅल्यू जी आहे ते विद्यार्थ्यांना कळते. कोणते आहे, त्याचं आन्सर जे आहे ते मोरल डेव्हलपमेंट असणार आहे. मोरल व्हॅल्यू म्हटल्यावर त्याची जी काही डेव्हलपमेंट आहे ती सुद्धा कशी असणार आहे, मोरल डेव्हलपमेंटमध्ये असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच टू एज्युकेशन. कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच जो आहे तो क्वेश्चन आपला प्रोफिशियन्सी इन इंग्लिशमध्ये भरपूर वेळेस विचारलेला गेलेला असतो. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच असेल किंवा आपलं काय हे जे काही डायरेक्ट मेथड असेल, ग्रामर टीचिंग मेथड असेल, या इथे विचारलेला असतो. ऑप्शन आहे इम्फेसिस ऑन अ रोट मेमोरायझेशन, हे नाही आहे, रोट मेमोरायझेशनवर कधीही भर दिलेला गेलेला नाही आहे. टीचर सेंटर डायरेक्शन नाही आहे. इनकरेजमेंट ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग ही जी आहे ते याचा आन्सर असणार आहे. आय थिंक हा क्वेश्चन डबल झालेला आहे आणि खालचाही आय थिंक डबल झालेला आहे. लेव वायगॉस्कीचा क्वेश्चन आहे हा आन्सर. नंतर असणार आहे, व्हॉट इज द टर्म फॉर द प्रोसेस बाय विच चिल्ड्रन डेव्हलप अँड अंडरस्टँडिंग ऑफ देअर ओन थॉट्स, फिलिंग अँड मोटिवेशन. कोणती प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी स्वतःच्या ज्या काही विचार असतील किंवा फिलिंग असतील, भावना असतील किंवा मग मोटिवेशन्स जे आहे ते समजून घेण्यात मदत मिळते. तर कोणती आहे, सेल्फ अवेअरनेस याचा आन्सर असणार आहे. ज्याच्यामध्ये विद्यार्थी काय होतं, त्यांची डेव्हलप होतं, कशासाठी, भावना विकास जे आहे त्यांच्यामध्ये डेव्हलप होत असतो. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्स चिल्ड्रन्स सोशियल डेव्हलपमेंट. कोणता फॅक्टर जो आहे तो सोशियल डेव्हलपमेंटवर, सामाजिक विकासावर भर देतो किंवा इन्फ्लुएन्स करत असतो. तर कोणता असणार आहे, ऑल ऑफ अबो जो आहे तो त्याचा ऑप्शन जे आहे ते असणार आहे. फॅमिली जी आहे ती फर्स्ट आपली काय असणार आहे, फर्स्ट प्रायमरी सिस्टीम असते विद्यार्थ्यांसाठी. नंतर कल्चरसुद्धा इम्पॉर्टंट आहे, मीडियासुद्धा इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ऑप्शन जे आहे ते ऑल ऑफ दी अबो. नंतर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, हू प्रपोज द थिअरी दॅट चिल्ड्रन डेव्हलप थ्रू स्टेज ऑफ ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट, ऑटोनॉमी वर्सेस शेम अँड डाऊट वर्सेस इनिटेटिव्ज वर्सेस गिल्टी. है ना, कोणत्या स्टेजमध्ये म्हणजे कोणी जी काही स्टेज आहे किंवा मग अपोजिट जे आहे म्हणजे भावना आहे, राग, हसू, द्वेष, ह्या ज्या काही भावना आहेत त्या कोणी प्रपोज केलेल्या आहे, तर इरिक इरिक्सननी जी काय आहे ही थेरी किंवा मग हे जे काही भावना ज्या आहे विद्यार्थ्यांमधल्या कशा डेव्हलप होता हे इरिक इरिक्सननी प्रपोज केलेलं आहे. नंतरचा क्वेश्चन जो आहे, व्हॉट इज द टर्म फॉर द प्रोसेस बाय विच चिल्ड्रन डेव्हलप अँड अंडरस्टँडिंग ऑफ देअर ओन स्ट्रेंथ, weakness and
ॲबिलिटी कोणती प्रोसेस आहे किंवा कोणती टर्म आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे, ॲबिलिटी काय आहे हे डेव्हलप होण्यासाठी मदत मिळते किंवा हे विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप होतं आहे असं त्यांना समजतं. ती कोणती स्टेज असणार आहे, सेल्फ कन्सेप्ट असणार आहे, सेल्फ इस्टीम नसणार आहे. आयडेंटिटी फॉर्मेशनमध्ये काय होतं की विद्यार्थ्यांना आपली आयडेंटिटी तयार करायची असते, जगामध्ये कुठेतरी एक स्वतःची पोझिशन हवी असते. त्यामुळे हेही नाही आहे. सेल्फ अवेअरनेस जे आहे त्याच्यामध्ये आत्ताच आपण बघितलं की सेल्फ अवेअरनेसमध्ये काय आपण बघितलं की विद्यार्थी काय करतात, स्वतःचे जे काही थॉट्स असतील, फिलिंग्स असतील, मोटिवेशन असतील ते सेल्फ अवेअरनेसमध्ये विद्यार्थी काय करत असतात, डेव्हलप करत असतात. आणि जिथे विद्यार्थ्यांमधले जे काही स्ट्रेंथ आहे, स्वतःमधल्या ज्या काही त्रुटी आहे है ना, ते बळ जे आहे, कोणती कोणती ॲबिलिटी आहे, विद्यार्थी मी काय करू शकतो, काय करू शकत नाही, हे कशामध्ये करू शकतो, सेल्फ कन्सेप्ट जी आहे, स्वतःमध्ये ज्या काही कन्सेप्ट असणार आहे हा विद्यार्थी काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. तर अशा प्रकारे हे 15 क्वेश्चन होते. 2 क्वेश्चन यामध्ये रिपीट झाले आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. ही तर एक फॉर्मॅलिटी आहे सिम्पल, ज्यांना करायचं त्यांनी करू शकतात, नो डाऊट. आणि थोडा घसा बसलेला आहे त्यामुळे थोडा आवाजाचाही प्रॉब्लेम आहे. तर अशा प्रकारे आजचा हा शॉर्टकट व्हिडिओ होता. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.